खर्च हा खरंच खूप जास्त आहे. मोस्टली जे 4 स्टेजचे कॅन्सर असतात, कारण त्याच्यामध्ये रिकरिंग कॉस्ट असते. दर 3 आठवड्याला किमो किंवा इम्युनोथेरपी किंवा टॅबलेट्स खर्चिक असतात. आपण काय केलाय प्रयत्न, सेंटर्स जे आपले आहेत ते स्पेशलाइज बनवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एक 6 माळ्याचं हॉस्पिटल आहे, तेवढा खर्च नाही बनवण्यामध्ये. पण खर्च नसल्यामुळे आपण कुठे काही कॉम्प्रोमाइज केलंय का या सेंटर्समध्ये इन टर्म्स ऑफ सेफ्टी? नाही. जेवढं काही कॅन्सरच्या पेशंटला गरजेपुरतं आहे, त्यांच्या हेल्थ रिलेटेड, त्यांच्या सेफ्टी रिलेटेड, त्यांच्या केअर रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे सेंटर फंक्शन करण्याची किंवा सेंटरमध्ये जे खर्च आहे तो एका मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलपेक्षा खूप कमी, बरोबर आहे. त्यामुळे तो भार पेशंटवर जात नाही, बरोबर. दुसरी गोष्ट, सेंटर्स आपले आज 4 स्टेट्समध्ये आहेत. तर आपला प्रयत्न असतो की या सगळ्या सेंटर्सची परचेस वगैरे जे काही गोष्टी आहेत एका जागेवर करून तो जो बेनिफिट आपल्याला भेटेल तो पेशंटला कसा पास ऑन करता येईल. म्हणजे ज्या औषधाची ऍक्च्युअल किंमत 100 रुपये असेल ती 100 रुपयेवर न चार्ज करता पेशंटला ती 70 रुपयात कशी देता येईल किंवा 65 रुपयात कशी देता येईल. त्याच्याने तो जो 30% कॉस्टिंग आहे पेशंटची, कारण मेन खर्च हा मेडिसिन्सचा आहे, तो कसा कमी करता येईल. कॅन्सरची ट्रीटमेंट आहे पण ती कॉस्टली आहे. सो तो गॅप येतो फक्त फायनान्सेसचा. जर प्रत्येकाचं इन्शुरन्स कव्हर हा थोडासा एक्सपांडेड असेल, जे त्यांच्या कॅपॅसिटीनुसार असेल, तर खूप बेनिफिट होईल. प्रत्येक जण काही 50 लाख 1 कोटीचं इन्शुरन्स ठेवू नाही शकत, पण माझ्या कॅपॅसिटीमध्ये जे मॅक्झिमम मला इन्शुरन्स घेता येईल तो मी घेतला पाहिजे. प्लस जे ऑरेंज रेशन कार्ड आहेत किंवा पिवळं रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटची योजना आता आहेच. सो हा एक फायनान्शियल फॅक्टर जर थोडासा इम्प्रूव्ह झाला, त्याचं अवेअरनेस वाढलं, तर माझ्या मते अजून चांगली कॅन्सर केअर डिलिव्हर करता येईल.